विठ्ठल बरव तो हा विठ्ठल बरव म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरव तो हा विठ्ठल बरव तो हा विठ्ठल बरव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय हनुमान तो हा विठ्ठल बरव बरवाय तो हा विठ्ठल बरव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय श्रीराम हनुमान तो हा विठ्ठल बरव बरवाय तो हा विठ्ठल बरव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाच्या घर सुखाच्या घर सुखाच्या घर सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुने बाप तो हा विठ्ठल बरव बरवाय तो हा विठ्ठल बरव बाप रखुमा देवी वरा बाप रखुमा देवी वरा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा असं तो हा विठ्ठल बरव बरवाय तो हा विठ्ठल बरव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा
देवं सदा स्तूयमानं समानमूर्ति भजे ज्ञान नमो गारेश्वरा नमो गारेश्वरा गुरुति मुदारा तुमदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदित्य जननी देवाची नमो गारेश्वरा नमो गारेश्वरा
परब्रह्म तस्मै श्री ओम गुरुवे नमः। स्वामी राजगुरु भक्ती पितृवचन सेवापती जी विष्णूजी महापूजा अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखे दुख वैनिकांच्या दुखे जी विष्णूजी महापूजा अनुभव नाही तुझा निश्चयाची बळ तुका म्हणे तेची फळ हीची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा विठाला प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराचा हा भंग चार चरणाचा सगळ्यांच्या पाठाचा सगळ्यांच्या परिचयाचा वारकरी संप्रदाय म्हटल्यावर नेम आचारसंहिता आहे। रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार अभंग वेगवेगळे नवे रामनवमीचा अभंग वेगळा आहे, हनुमान जयंतीचा वेगळा आहे, दत्त जयंतीचा वेगळा आहे, काल्याचा वेगळा आहे, सप्तेच्या पहिल्या दिवसाचा भंग वेगळा आहे, शेवटचा सांगतेचा भंग वेगळा आहे, काल्याचा कीर्तनाचा गौरव प्रकरणातला भंग वेगळा आहे, नवीन जन्माला आल्याचा भंग वेगळा आहे, जिवंत असतानाचा वेगळा आहे आणि गेल्याचा वेगळा आहे। म्हणून सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराचा अभंग चार चरणाचा आहे, सगळ्यांच्या पाठाचा सगळ्यांच्या परिचयाचा विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबारा तुमच्या या रौप्य महोत्सवाच्या या 25व्या वर्षी 6व्या दिवसाच्या कीर्तन सेवेमध्ये विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबारा विष्णूची महापूजा सांगतात। मग विष्णूची महापूजा कोणाची भक्ती केल्यानंतर आपल्याकडनं विष्णूची महापूजा होते तर त्याचं उत्तर असं दिलंय, स्वामी जगाचा मालक, काच जगाच्या मालकाची सेवा, जगाच्या मालकाची सेवा करायची आहे ना, पहिलं काम आपल्याला करावं लागणार आहे काज म्हणजे सेवा, गुरु भक्ती। जोपर्यंत आपण संतांचा संग करत नाही, गुरुची सेवा करत नाही, तोपर्यंत जगाचा मालक आपल्यावर कृपा करणार नाही। नंबर 1 आणि संतांच्या चरणात शरण जायला, संतांची भेट घ्यायला पितृवचन, आई वडिलांची सेवा, आई वडिलांच्या सेवेशिवाय संत आपल्या जीवनात येत नाही आणि संतांची कृपा झाल्याशिवाय जगाचा मालक जो स्वामी आहे तो आपल्याला भेटू शकत नाही। आणि माझ्या माता भगिनींसाठी सांगितलंय, सेवापती पतीची जरी सेवा केली ह्याची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा। तुकोबारा आम्हाला पटलं, परंतु कलियुगामध्ये आम्हाला संतांची गाडी घ्यायला वेळ मिळत नाही, आम्हाला माळ घालायला टाइम नाही, आम्हाला दिंडी जायला टाइम नाही, हरिपाठ करायला टाइम नाही, काकडा करायला टाइम नाही, भजन करायला टाइम नाही, टाइमच नाही। मग असं काही एखादं साधन आहे का जेणेकरून आम्ही संसारात राहून आम्हाला प्रपंच करून परमार्थ करता येईल आणि आमच्या हातून विष्णूची महापूजा घडेल? तुकोबारा म्हटले आहे काय, सत्य बोले मुखे दुखावे अनेकांच्या दुखे ह्याची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या। मुखाने नेहमी सत्य बोला आणि इतरांच्या दुःखात समाविष्ट व्हा, ही सुद्धा विष्णूची महापूजा आहे। हे पटलं म्हणे आम्हाला, घर लावायला नको, माळ घालायला नको, दिंडी करायला नको, आरती करायला नको, काकडा करायला नको, महाराज लोकांच्या नादी लागायला नको, हे पटलं। परंतु हे करायला काय करावं लागतं? निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ आणि ही जी विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या। सरळ सरळ भावार्थ चिंतनाला सुरुवात विठाला। चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे तुम्ही पुढे सरकार स्टेजला ठेवून पुढे सरकार पाठीमाग सर्व सरकार पुढे तुम्ही साधलं तरी चालतील, थोडंसं महिला मंडळ थांबावर साधलं तरी चालतील। लोक म्हटले आम्हाला फिट असलं, मग चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 असे मुद्दे जेवढे लोक आजच्या कीर्तनाला उपस्थित आहेत, बारीक न बोलता जेवढे लोक आज या 25व्या वर्षाच्या 6व्या दिवशी बजरंगबली समोर जगाचा मालक सावळा परब्रह्म भगवान पंढरीनाथाच्या चरणाजवळ आज आपण कीर्तन सेवा श्रवण करण्यासाठी बसलो। म्हणून जेवढे लोक आज कीर्तनाला उपस्थित आहेत त्यांच्यासाठी 2-3 मुद्दे ऐकायचे बोलत असतात। एक, कीर्तन ऐकताना पहिला नेम
आपण कीर्तनाला येताना प्रत्येक जण कीर्तनाला येताना डोकं घेऊन आला हात लावून बांधले का